पोलीस वसाहतीतील इमारतींची दुरुस्ती, हक्काची घरे इत्यादी योजना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणल्या आहेत। या योजनांना प्रशासकीय स्तरावरती गती देण्यात यावी, तसेच उपलब्ध मोकळ्या भूखंडावरती पोलिसांसाठी बहुमजली इमारत उभी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार केळकर यांनी अधिवेशनात केली आहे। 24 तास कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ठाण्यातील पोलिसांच्या घराचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला। वर्तकनगर आणि पोलीस मुख्यालय परिसरात पोलिसांसाठी इमारती असून तेथील विविध सेवा सुविधा घरदुरुस्तीसाठी पाठपुरावा केल्यानंतर 67 कोटींचा निधी देण्यात आला। मात्र या कामासाठी प्रशासकीय स्तरावरती आणखी गती देण्याची मागणी केळकर यांनी केली आहे। अद्याप अनेक पोलिसांना या योजनेचा लाभ मिळाला नसून पोलीस वसाहतीत उपलब्ध भूखंडावरती बहुमजली इमारत उभारता येईल, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। अधिवेशनामध्ये केळकर यांनी ठाण्यातील विविध मुद्द्यांना हात घालत स्थानिक प्रशासनावरती आगपकड केली आहे। रस्ता रुंदीकरणाबाबत बाधित झालेल्या कुटुंबांचे 10 वर्ष पुनर्वसन करण्यात आलेलं नाहीये। रहिवाशांना आजही महापालिकेमध्ये हेलपाटे मारावे लागतात। त्यामुळे आजवर कोणकोणत्या योजनांमध्ये किती कुटुंब बाधित झाली, किती जणांचं पुनर्वसन करण्यात आलंय, किती घरं उपलब्ध आहेत याची माहिती घेऊन याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली आहे। बाधित रहिवाशांना रेंटल इमारतींमध्ये घरं देण्यात आली, पण सुविधांअभावी रहिवाशांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत। दुरुस्तीची कामं रखडली असून बंद लिफ्टमुळे नागरिकांना 10 ते 12 मजले पायी चढून जावं लागत आहे। याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे। 93च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाच्या निमित्ताने अनेक विषय जे आहेत ते या प्रस्तावामध्ये अंतर्भूत केलेले आहेत अध्यक्ष महोदय। पण खरं म्हणजे ज्या 2014 साली महायुतीचं सरकार आलं, केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, मोदी सरकार, फडणवीस सरकार, जर दृश्य स्वरूपामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर एक भाग्य विधाते अशा प्रकारचं सरकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं। अनेक प्रकारच्या योजना, अनेक प्रकारचे नियोजन, अनेक प्रकारच्या निरनिराळ्या प्रत्यक्ष कामं ही सरकारच्या माध्यमातून झालेली देखील आपण बघितली, हे आपण विसरून चालणार नाही अध्यक्ष महोदय। मग रस्ते बांधणी असेल, निरनिराळ्या प्रकारचे मेट्रोचे प्रकल्प असतील, कोस्टल रोडचा प्रकल्प असेल, हे सगळं वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता जेवढ्या म्हणून योजना आणता येतील त्या सरकारच्या माध्यमातून आणलेलं देखील आपण बघतो आहोत, आपण बघितलं देखील आहे। अंतर्गत मेट्रोचे जाळं असेल, भुयारी मार्ग असतील, निरनिराळे महामार्ग रस्त्याचे असतील, आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक भाग्यविधाते सरकार बनून या ठिकाणी मिळालं। म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा केंद्र सरकारमध्ये असो, मोदीजींनी तर रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी पंतप्रधान पद म्हणून तिथे काम करतायत, आणि या ठिकाणी देखील महायुती सरकार तिसऱ्या वेळेला या ठिकाणी काम करते। अध्यक्ष महोदय, हे जरी खरं असलं, शासन निरनिराळ्या प्रकारच्या योजना जरी करत असल्या आणि शासन ही गरीब कल्याणाच्या करता गरीबातल्या गरीब माणसाला केंद्र बिंदू मानून काम करत असलं, तरी देखील प्रशासन जे आहे या प्रशासनाला देखील वेळोवेळी ठिकाणावर आणण्याचं काम देखील पुढच्या काळामध्ये करायला लागेल, अशा प्रकारचं मला नेहमीच वाटत असतं। अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये पोलिसांच्या घराच्या संबंधी देखील आलं। खरं म्हणजे या पोलिसांना हक्काची घरं मिळावी ह्याची भूमिका जी आहे ती फडणवीस साहेबांनी घेतली। देवेंद्र फडणवीसांनी ही संकल्पना आणली, ह्याचे आराखडे तयार केले, आणि ठाण्याला देखील वर्तकनगरच्या भागामध्ये त्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता देखील त्याचा एक आराखडा तयार केला। अध्यक्ष महोदय, परंतु प्रशासकीय त्रुटीमुळे निरनिराळ्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता ज्या गोष्टी करायला पाहिजेत, मग म्हाडाच्या माध्यमातून असेल किंवा निरनिराळ्या भूखंडाच्या माध्यमातून त्यांना इमारती बांधण्याचा पुनर्विकास करण्याच्या माध्यमातून असेल, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या योजना ज्या आहेत त्या मागे पडल्या, त्याला गती देण्याचं देखील काम करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, अनेक पोलीस वसाहतीमध्ये त्या ठिकाणी दुरुस्त्या पाहिजेत। शेवटी पोलीस हे 24 तास काम करतात, त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना सुरक्षा सुविधा, त्यांना विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगलं जगण्यासाठी
त्या ठिकाणी व्यवस्था या असली पाहिजे. आणि त्यामुळे मला आनंद वाटतो की ठाण्यासारख्या ठिकाणी देखील 67 कोटी रुपये पोलीस वसाहतीच्या करता दिले. आम्ही पाठपुरावा केला ही गोष्ट वेगळी, परंतु 67 कोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलिसांची गरज जी आहे ती दुरुस्ती सुरू झाली. पोलिसांना त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या आणि ती कामं जी आहेत ती निरनिराळ्या माध्यमातून आजही सुरू आहेत. परंतु इथे थांबणार नाही, अजून याला गती देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि विविध ठिकाणी ठाण्याला देखील या पोलीस वसाहतीच्या बाजूला जे रिकामा भूखंड आहे त्या ठिकाणी इमारत बांधण्याची गरज आहे, त्याला निधी देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी देखील मल्टी स्टोरेड इमारत निर्माण होऊ शकते आणि त्या ठिकाणी पोलिसांना घरं मिळू शकतात, काही टक्के क्वार्टर म्हणून आणि काही टक्के हक्काची घरं म्हणून हक्काची घरं त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात अध्यक्ष महोदय.